नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 17 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. तर लेक्चरच्या शेवटी आपण जेवढा काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ऑल ओव्हर सब्जेक्टच्या त्या देखील कव्हर करून घेतो आहे. आणि तुम्हाला जर लेक्चरची PDF हवी असेल तर ती टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे तुम्ही जॉईन करू शकता. तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकत्याच भारतीय लष्कराने कोणत्या राज्य पोलिसांच्या सहकार्याने दहशतवाद विरोधी अभ्यास सुरक्षा कवच आयोजित केला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला वाटत आहेत त्या देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. अलीकडे कोणत्या देशाने इपिवा कोरोना ही दुसरी कोविड-19ची लस तयार केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 रशिया. रशियाने तिची दुसरी कोविड-19ची लस किंवा वॅक्सिन तयार केलेलं आहे, जिचं नाव आहे इपिवा कोरोना. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर रशियाने पहिली जी कोविड-19ची लस तयार केलेली होती किंवा वॅक्सिन तयार केलेली होती तिचं नाव देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिचं नाव होतं स्पुटनिक व्ही. तर बघा, रशियाने 2 लस तयार केलेल्या आहेत. पहिली होती स्पुटनिक व्ही आणि दुसरी आहे इपिवा कोरोना. त्याचबरोबर इथे कोरोनाचा विषय आलेला आहे. तर भारतातील पहिलं कोरोनामुक्त राज्य आहे गोवा. आणि जर ऑल ओव्हर जगाचा विचार करायला गेलं तर संपूर्ण जगातील पहिलं कोरोनामुक्त होणारा देश आहे न्यूझीलंड. तर बघा, रशियाने ही दुसरी कोविड-19ची लस तयार केलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये रशिया. ज्याचे शेजारील देश बघा, स्वीडन, फिनलँड, लॅटव्हिया, बेलारूस, युक्रेन, कझाकिस्तान, मंगोलिया, चायना, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. तर बघा, रशियाची जी राजधानी आहे ती आहे मॉस्को आणि राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, जे 2036पर्यंत या पदावरती राहणार आहेत. तर पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्तिन. चलन बघा, रशियन रुबल आहे. बरेच वेळेला परीक्षेला जे करंट इश्यूमध्ये देश असतात त्यांचं चलन विचारलं जातं, तर हे देखील स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार 49वा क्रमांक लागतो रशियाचा. त्याच यादीत नॉर्वे पहिला आहे. शेवटच्या म्हणजे 189व्या नंबरवरती नायजर आहे. तर 129व्या नंबरवरती भारत आहे. बघा, रशिया हा क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावरती येतो आणि 2 नंबरवरती आहे कॅनडा, 3 नंबरवरती चायना, 4 नंबरवरती US आहे, 5 नंबरवरती ब्राझील, 6 नंबरवरती ऑस्ट्रेलिया, तर 7 नंबरवरती भारत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर रशियाबद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघायचं झाल्या तर इंद्र एक्सरसाइज होते रशियाबरोबर भारताची. त्याच्यानंतर बघा, माउंट अल्ब्रस हा युरोपमधील सर्वोच्च पर्वत आहे. त्याच्यानंतर लेक बॅकल जे आहे ते देखील रशियामध्ये आहे आणि उरल पर्वत देखील रशियामध्ये आहेत. तर एवढा इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत रशियाबद्दल ज्या तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, तुम्हाला परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. सखी नावाच्या वन स्टॉप सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन कुठे झालं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरमध्ये सखी नावाच्या वन स्टॉप सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे एक सेंटर आहे जे महिलांवरती होणारे हिंसाचार आहेत त्याच्या समर्थनार्थ हे सेंटर ओपन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये महिलांना मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांना जर पोलिसांची मदत लागली तर ती देखील इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बघा, इथे महिलांवरती होणाऱ्या हिंसाचारावरती जर प्रश्न आलेला आहे तर आता नुकतंच बांगलादेशने जे बलात्कारी आहेत त्यांच्यासाठी एक शिक्षा संमत केलेली आहे. त्यांना फाशीची शिक्षा जी आहे ती संमत केलेली आहे. आणि त्याचबरोबर लायबेरिया जो देश आहे त्या देशामध्ये बलात्काराच्या खूप साऱ्या केसेस वाढल्यामुळे तिथे देखील नॅशनल इमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. तर बघा, जम्मू आणि काश्मीरमध्ये या वन स्टॉप सर्व्हिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे आहे मॅपमध्ये जम्मू आणि काश्मीर. ज्याचे शेजारील राज्य बघा, पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि इकडे पाकिस्तान हा देश आहे. त्याच्यानंतर बघा,
जम्मू आणि काश्मीरला जो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे तो मिळाला 31 ऑक्टोबर 2019ला आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. लेफ्टनंट गव्हर्नर आहेत श्री मनोज सिन्हा आणि जिल्हे आहेत 20. विधानसभेमध्ये 114, लोकसभेमध्ये 5 तर राज्यसभेमध्ये 4 मेंबर्स आहेत जम्मू आणि काश्मीरचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या कार्यालयीन भाषा पहिल्या 2 होत्या, उर्दू आणि इंग्लिश. तर आता नुकतंच काश्मीरी, हिंदी आणि डोंगरी या 3 भाषांचा समावेश त्यांच्या कार्यालयीन भाषेमध्ये करण्यात आलेला आहे. तर या पॉईंटला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर ती आहेत दाजिगम राष्ट्रीय उद्यान, काझीनाग, किश्तवार आणि सलीम अली राष्ट्रीय उद्यान. त्याचबरोबर बघा प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर त्या आहेत झेलम, तावी, रावी आणि चिनाब. बघा जम्मू काश्मीरमध्ये दाल सरोवर आहे, या सरोवराच्या किनारी श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. आणि त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये वुलार सरोवर आहे किंवा वुलार लेक आहे, जे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा प्रमुख पर्यटन स्थळं जर बघायची झाली तर ती आहेत वैष्णवदेवी, अमरनाथ आणि गुलमर्ग. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे पुढील 2 वर्षे ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, भारत. भारताला पुढील 2 वर्षासाठी ISAचं अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि उपाध्यक्ष म्हणून फ्रान्सची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा आता ISA म्हणजे काय ते पाहूया. बघा कर्कवृत्त आणि मकरवृत्त, जे की कर्कवृत्ताला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं म्हणतो आणि मकरवृत्ताला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असं म्हणतो. तर कर्कवृत्त हे 23.5 डिग्री म्हणजे 23.5 अंश उत्तरेला आहे आणि मकरवृत्त हे 23.5 अंश दक्षिणेला आहे. तर या दोन्ही वृत्तांच्या दरम्यान जे देश आहेत त्यांना सूर्यप्रकाश किंवा सनलाईट जे आहे ते खूप जास्त प्रमाणात मिळतं आणि या सनलाईटचा यूज एनर्जीच्या रूपात करण्यासाठी हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते बनवलेलं होतं. तर बघा हे इंटरनॅशनल सोलार अलायन्सची जी संकल्पना आहे ती आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिसच्या हवामान बदल परिषदेत 2015 साली दिलेली होती आणि याची स्थापना देखील 2015 साली करण्यात आलेली आहे आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते गुरुग्राम हरियाणामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सध्याचे डायरेक्टर जनरल आहेत त्याचे उपेंद्र त्रिपाठी आणि मेंबर्स आहेत ISAचे 121. तर एवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून, तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोविड-19साठी जन आंदोलन मोहीम कोणी सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयानं कोविड-19साठी जन आंदोलन मोहीम सुरू केलेली आहे आणि या आंदोलनाचा मेन फोकस काय आहे बघा, मास्क घालणे किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि हात स्वच्छ धुणे या सवयींचं या गोष्टींची लोकांना सवय लागावी आणि या गोष्टींची जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी किंवा जागरूकता पसरवण्यासाठी हे जन आंदोलन जे आहे ते आयुष मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. तर बघा आयुष मंत्रालयाचा फुल फॉर्म काय आहे किंवा आयुषचा फुल फॉर्म काय आहे बघा. आयुषचा फुल फॉर्म आहे A म्हणजे आयुर्वेदा, Y म्हणजे योगा आणि नॅचरोपॅथी, U म्हणजे युनानी, S म्हणजे सिद्धा आणि H म्हणजे होमिओपॅथी. तर बघा हे आयुष मंत्रालय जे आहे ते जुन्या चिकित्सक पद्धतीचं एकत्र करून बनलेलं आहे आणि या आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री जे आहेत ते आहेत श्रीपाद नाईक. तर स्थापना झालेली आहे या मंत्रालयाची 9 नोव्हेंबर 2014ला आणि हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोविड-19साठी जन आंदोलन मोहीम कोणी सुरू केली असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयाने कोविड-19साठी जन आंदोलन मोहीम सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये 3 गोष्टींवरती फोकस करण्यात आलेला आहे. तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत बघूया. पहिली म्हणजे मास्क घालणे, दुसरं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि तिसरं हात स्वच्छ धुणे. या 3 गोष्टींवरती या मोहिमेअंतर्गत फोकस करण्यात आलेला आहे आणि या 3 गोष्टींची जागरूकता पसरवण्यासाठी लोकांमध्ये याचा अवेअरनेस निर्माण व्हावा यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा आता आयुष मंत्रालयाने ही मोहीम सुरू केलेली आहे. तर आयुषचा फुल फॉर्म काय आहे बघा. A म्हणजे आयुर्वेदा, Y म्हणजे योगा आणि नॅचरोपॅथी, U म्हणजे युनानी,
एस म्हणजे सिद्धा आणि एच म्हणजे होमिओपॅथी. तर ह्या ज्या पद्धती आहेत त्या जुन्या चिकित्सक पद्धती आहेत आणि याचं मिळून आयुष मंत्रालय जे आहे ते निर्माण झालेलं आहे. तर आता बघा, आयुष राज्यमंत्री आहेत श्रीपाद नाईक आणि स्थापना झालेली आहे या मंत्रालयाची 9 नोव्हेंबर 2014 आणि हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने मल्टिप्लेक्सच्या परवान्याच्या शुल्कात 6 महिन्यांची सूट दिली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, कोरोनाच्या काळात सर्वच मंदिरे, मल्टिप्लेक्स, मॉल्स जे आहेत ते बंद होते आणि आता ते रिओपन झालेले आहेत. तर ते रिओपन होण्यासाठी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने मल्टिप्लेक्सच्या परवान्याच्या शुल्कात जे आहे ते 6 महिन्यांची सूट दिलेली आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 उत्तर प्रदेश. तर बघा, उत्तर प्रदेशने सूट दिलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये उत्तर प्रदेश, ज्याच्या शेजारील राज्य बघा उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि वरती नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहे. तर बघा, उत्तर प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला 1950ला. राजधानी लखनौ आहे आणि राज्यपाल आहेत श्री आनंदीबेन पटेल, ज्या की मध्य प्रदेशच्या देखील राज्यपाल आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ आणि अलाहाबादचं नामकरण करून प्रयागराज असं ठेवण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. बघा, विधानसभेमध्ये 403 तर विधान परिषदेमध्ये 100 जागा आहेत आणि उत्तर प्रदेश हे भारतातील द्विगृही सभागृह असणारं राज्य आहे आणि अशी भारतामध्ये 6 राज्य आहेत. तर ती परीक्षेला बरेच वेळेला विचारली जातात. तर ती राज्य कोणती आहेत ते पाहूया. पहिलं आहे उत्तर प्रदेश, दुसरं बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही 6 राज्य आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्याचनंतर बघा, लोकसभेमध्ये 80 तर राज्यसभेमध्ये 31 मेंबर्स आहेत उत्तर प्रदेशचे. प्रमुख अभयारण्य जर बघायची झाली तर ती आहेत बखिरा, राष्ट्रीय चंबळ, चंद्रप्रभा, हस्तिनापूर, कैमूर आणि ओखला ही काही प्रमुख अभयारण्य आहेत. त्याच्यानंतर बघा, व्याघ्र प्रकल्प दुधवा आणि पिलीभीत हे 2 व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहेत आणि प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर त्या आहेत गंगा, यमुना, सरस्वती, शरयू, बेटवा आणि घागरा. त्याच्यानंतर बघा, प्रमुख पर्यटन स्थळ आहेत ताजमहाल आणि आग्रा. आणि उत्तर प्रदेशमध्ये बरीच प्राचीन तीर्थस्थळं आहेत. तर ती कोणती आहेत ते पाहूया. वाराणसी, अयोध्या, विंध्याचल, चित्रकूट, प्रयागराज, मथुरा, वृंदावन, फतेपूर सिक्री, सारनाथ, कुशीनगर, आग्रा, लखनौ आणि झांसी ही ती काही प्राचीन तीर्थस्थळं आहेत. त्याच्यानंतर बघा, करंट अपडेट जर बघायचं झाल्या उत्तर प्रदेशमधल्या तर मंडुआडीह रेल्वे स्टेशनचं नामकरण बनारस रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विशेष दलाने प्रवासी राहत मित्र ॲप जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आयुष कवच ॲप देखील उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, मनरेगा अंतर्गत सर्वाधिक रोजगार देणारं राज्य कोणतं असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर एवढे करंट अपडेट आहेत उत्तर प्रदेशबद्दल जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि स्टार मार्क करून घ्या. याच्यातील एखादा क्वेश्चन जरी तुम्हाला परीक्षेला पडला तर तो तुम्ही मिस करणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड झिंक स्मेल्टर अलीकडे कोठे बांधला जाणार आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 गुजरात. गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड झिंक स्मेल्टर जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी वेदांत ग्रुप फर्म हिंदुस्तान झिंक लिमिटेड यांच्याबरोबर साईन करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये नवीन सोयीसुविधा वापरल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर ॲप झिरो डिस्चार्ज तंत्रज्ञानाचा अभ्यास देखील याच्यामध्ये केला जाणार आहे जो की सर्वात कमी खर्चाचा असणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रकल्पाच्या निर्यातीच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक झिंकच्या ज्या गरजा आहेत त्या भागवल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर त्या भागातील आदिवासी लोक जे आहेत त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती रोजगार देखील उपलब्ध होणार आहे आणि हा जो ग्रीनफील्ड झिंक स्मेल्टर आहे तो गुजरातमध्ये बांधण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारा बांधण्यात आलेल्या किती पुलांचे उद्घाटन एकसाथ केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 144. बघा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारा एकसाथ बांधण्यात आलेल्या 44 पुलांचं उद्घाटन जे आहे ते संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे
आणि BROनं एका वर्षात 54 पुलांचं निर्माण करून रेकॉर्ड बनवलेला आहे आणि हे जे 54 पूल आहेत ते 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बांधण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता BROनं हे पूल बांधलेले आहेत. तर BROची स्थापना बघा 7 मे 1960ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. तर BROचे सध्याचे अध्यक्ष आहेत हरपाल सिंग. तर आजच्या सेशनमधील आपला लास्टचा क्वेश्चन आहे, अलीकडेच जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात आला असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 15 ऑक्टोबरला अलीकडेच जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर बघा हा जो जागतिक विद्यार्थी दिन आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन यांच्या नावाने ओळखतो, यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो. आणि या दिवसाची यावर्षीची थीम होती लर्निंग फॉर पीपल, प्लॅनेट, प्रॉस्पेरिटी अँड पीस, म्हणजेच लोकांच्या सोबत गृह, समृद्धी आणि शांततेसाठी शिकणे. तर बरेच वेळेला परीक्षेला तुम्हाला दिनविशेषी रिलेटेड थीम विचारले जातात, तर त्या थीम देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण राज्यांच्या नावांमध्ये झालेले बदल पाहिलेले होते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीशी रिलेटेड काही टर्म्स पाहणार आहोत, काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहणार आहोत. तर बघा सूर्यमालेतील ग्रह पाहणार आहोत आणि त्यासंबंधीची माहिती पाहणार आहोत, ज्याच्यावरती बरेच वेळेला तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघा पहिल्यांदा ग्रह बघूया. बुध हा सूर्यमालेतील सर्वात पहिला ग्रह आहे आणि या ग्रहाचं वैशिष्ट्य काय बघूया. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे बुध आणि आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा ग्रह आहे शुक्र. याचं वैशिष्ट्य काय आहे बघा. सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि जो पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी अवकाशात दिसतो. आणि त्याचबरोबर हा जो ग्रह आहे शुक्र आहे तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेला फिरतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा ग्रहाचं नाव आहे पृथ्वी, जिचा परिवलन काळ आहे 23.56 तास आणि परिभ्रमण काळ आहे 365 आणि 1/4 दिवस. त्याच्यानंतर बघा वैशिष्ट्य काय आहे पृथ्वीचं. सूर्यमालिकेतील केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते आणि हा ग्रह जो आहे तो जलग्रह म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर पृथ्वीचा जो उपग्रह आहे त्याचं नाव आहे चंद्र. त्याच्यानंतर बघा ग्रहाचं नाव आहे मंगळ आणि वैशिष्ट्य काय आहे बघा मंगळाचं. शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दुसरा ग्रह आहे मंगळ आणि या ग्रहास 2 उपग्रह आहेत. त्याच्यानंतर बघा गुरु. वैशिष्ट्य आहे गुरुचं सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर तो आहे गुरु आणि त्याला एकूण 63 उपग्रह आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा ग्रहाचं नाव आहे शनी आणि वैशिष्ट्य जर बघायची झाली शनीची तर ती आहेत सूर्यकुलातील दुसरा मोठा ग्रह आहे. गुरुनंतर शनी हा सूर्यकुलातील दुसरा मोठा ग्रह आहे आणि या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्याच्यानंतर बघा 7 नंबरवरती आहे युरेनस. वैशिष्ट्य काय आहे या ग्रहाचं बघा. या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोलशास्त्रज्ञ हर्शलने लावला आणि हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. तर या ग्रहास 27 उपग्रह आहेत आणि हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्याच्यानंतर बघा 8व्या नंबरचा ग्रह आहे नेपच्यून, जो की या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला आणि या ग्रहास एकूण 13 उपग्रह आहेत आणि हा ग्रह जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो स्वतःभोवती. तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत सूर्यमालेशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती बरेच वेळेला तुम्हाला परीक्षेला ॲज इट इज डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात. तर बघा आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. कोरोनामुक्त होणारे देशातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे असं तुम्हाला विचारलेलं होतं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 गोवा. गोवा हे देशातील पहिलं राज्य आहे जिथे कोविड-19ची आता सध्या एकही रुग्ण सापडलेला नाही आणि हे देशातील पहिलं राज्य आहे जे कोरोनामुक्त झालेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. आपले लेक्चर्स किंवा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.